मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. आता ज्या महिलांचे वडील हयात नाही किंवा हसबँड हयात नाही किंवा घटस्फोटित महिला आहेत, त्यांची सुद्धा ई-के-वाय-सीचे ऑनलाईन ऑप्शन आलेले आहे. ठीक आहे. तर त्या महिलांनी जर अंगणवाडी सेविकाकडे डॉक्युमेंट पण जमा केले असेल, तरीसुद्धा तुम्ही घरी बसल्या ई-के-वाय-सी तुम्हाला करावीच लागणार आहे. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहून पूर्ण स्टेप बाय स्टेप ई-के-वाय-सीची पूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे. तर नवीन ऑप्शन आलेले आहे वेबसाईटमध्ये. तर ती ई-के-वाय-सी कशी करायची आहे, मग ज्या महिलांचे वडील हयात आहे, हसबँड हयात आहे, त्यांनी पण करायची आहे. जर तुमच्याकडनं काही ई-के-वाय-सीमध्ये चुकी झाली असेल, तर तुम्ही ऑलरेडी ई-के-वाय-सी केली असेल, तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा करायची आहे. आणि ज्या महिलांचे किंवा मुलींचे वडील हयात नाही किंवा हसबँड हयात नाही, त्यांनी पण ई-के-वाय-सी करायची. तर चला मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला इथं लिहिलेलं आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया राबविण्यात असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभव्य असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा, असा एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला. तर इथं खाली जो इथे क्लिक करा जो ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर त्या महिलांनी लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे. जिथं रेड डॉट दिसतोय तिथं खाली कॅप्चर टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल, जिथं तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात. तर तुम्हाला इथं सांगायचं आहे की तुमचं लग्न झालं असेल तर विवाहित लिहा, नाही झालं असेल तर अविवाहित लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक ऑप्शन येईल की लाडक्या बहिणींची जी पती हयात आहेत का निधन पावले का घटस्फोटित आहे, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर हयात असतील तर तुमचा पतीचा नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. पतीचा नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला तुमच्या पतीचं नाव इथं पाहायला मिळून जाईल. त्याच्यानंतर जात प्रवर्गामध्ये तुम्हाला तुमची कास्ट निवडायची. ठीक आहे. कास्ट निवडल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. तर इथं तुम्ही कुठलीही चूक करू नका. इथं तुम्हाला दोघे ऑप्शन नाही निवडायचे. इथं पण टिक करायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची जी ई-के-वाय-सी ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. ज्या मुलींचे हसबँड हयात आहे, ठीक आहे. ज्या महिलांचे हसबँड हयात आहे, त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली. आता आपण ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, त्यांची ई-के-वाय-सी करूया. आता आपण पुन्हा वेबसाईटवरती आलो. आता लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा, कॅप्चर टाकायचा, मी सहमत आहे बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी आल्यानंतर ते ओ-टी-पी टाकायची, सबमिट करून द्यायचं आहे. परत तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. इथं तुम्हाला जसं आपलं पहिल्या ऑप्शनमध्ये आपण पती हयात आहे निवडलं, तर आता आपल्याला निवडायचं आहे पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित आहे. या दोघींमधून कुठलाही ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पतीचं नाव येऊन जातं. ठीक आहे. त्यांचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि इथं खाली पण तुम्हाला दोघे ऑप्शन जे तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. हे दोघे ऑप्शनमध्ये तुम्हाला नाही करायचं आहे. ठीक आहे. इथं 2 टिक लिहायचे की माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची प्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. असं एक डिक्लेरेशन द्यायची आहे. खाली मी कुठलीही माहिती खोटी दिलेली नाही याच्यावरती पण टिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर पुढचं सबमिट केल्यानंतर के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑप्शन अशा तुमच्यासमोर येऊन जाईल. तुमची के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. ज्या महिलांचे पती हयात नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला त्या महिलांची के-वाय-सी करून दाखवतो ज्यांची अविवाहित आहे, म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नाही. ठीक आहे. तर त्या मुलीचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे, मी सहमत आहे बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी येईल तर ओ-टी-पी टाकायचा, सबमिट करून द्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला निवडायचं आहे अविवाहित, म्हणजे माझं लग्न झालेलं नाही. नंतर अविवाहित निवडल्यानंतर इथं तुम्हाला निवडायचं आहे की तुमचे वडील हयात आहे का निधन पावले, ते निवडायचं आहे. ठीक आहे. जर वडील हयात नसतील तर वडील निधन झाले आहे निवडायचं आहे आणि वडील हयात असतील तर त्याच्यावर निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची कॅटेगरी निवडायची आहे. इथं सगळ्या ऑप्शनवरती नाही करायचं आहे. खाली 2 टिक करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल की तुमची के-वाय-सी झाली आहे. आता आपण जेवढ्या पण कॅटेगरी होत्या, म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं आहे, त्यांचे हसबँड पण आहेत, त्यांची के-वाय-सी केली आपण. दुसऱ्या के-वाय-सीमध्ये आपण केलं की ज्या महिलांचं लग्न झालं आहे, पण त्यांचं हसबँड हयात नाही, त्यांची पण ही के-वाय-सी केली आपण.
लास्टमध्ये आपण ज्यांचे हयात नाही आणि किंवा घटस्फोटित आहे त्यांची पण ई-के-वाय-सी केली आपण आणि लास्टमध्ये आपण ज्या मुलींचं लग्न झालेलंही नाही आणि त्यांचे वडील हयात आहे किंवा निधन पावले, तर ती के-वाय-सी पण केली आपण. म्हणजे आपण 3 प्रकारची के-वाय-सी या व्हिडिओमध्ये केली आहे. तर तुम्हाला कुठलाही डाऊट नसेल, तर आता आपण पाहू की आपली के-वाय-सी झाली आहे का नाही? ते आपण एकदा पाहू की आपली के-वाय-सी कंप्लीट झाली का नाही? तर इथं तुम्हाला परत होम पेजवर यायचं आहे आणि इथे लिहायचं आहे की इथे क्लिक करा, या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, ज्याची तुम्ही ई-के-वाय-सी आता केली. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आणि मी सहमत आहे बटनावरती क्लिक करून तुम्हाला ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं. जसं क्लिक केलं, त्यानंतर तुमच्यासमोर वॉर्निंग येईल की या आधार कार्ड क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई-के-वाय-सीचे नवीन ऑप्शन आले होते. पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला करून दाखवली की लाडकी बहीण योजनेसाठी जी ई-के-वाय-सीची जी नवीन ऑप्शन आलेली आहे, त्याची ई-के-वाय-सी कशी करायची आहे आणि कुठल्या ऑप्शनला नाही निवडायचं आहे. कुठेही ऑप्शनमध्ये तुम्हाला होय निवडायचं नाही आहे. सगळे ऑप्शनमध्ये तुम्हाला नाही निवडायचे, डिक्लेरेशन द्यायचे की माझे हसबँड हयात नाही आहे, ठीक आहे. किंवा हसबँड हयात असतील तर त्यांची तीच डिक्लेरेशन द्यायची आहे आणि ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया ती पुन्हा सुरू झालेली आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली असेल त्यांनीही नवीन लॉग इन करून आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जर काही चुका झाल्या असतील तर. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होता आणि हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची ई-के-वाय-सी चुकली असेल किंवा त्यांनी केली नसेल किंवा ते घटस्फोटित असतील किंवा त्यांचे हसबँड वारले असतील किंवा त्यांचे वडील वारले असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की हा व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा पुढील लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी. ठीक आहे. आणि तुमचा जी-आर पण आलेला आहे. 1-2 दिवसातच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. सरकारकडून अधिकाधिक जी-आर आलेला आहे. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेची अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.